करायचा। अल्पवयीन मुलीस लग्नाचं आमिष दाखवून पळवून नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला निजामपूर पोलिसांनी अटक केली आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांनी दिनांक 28 फेब्रुवारी रोजी निजामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। त्यानुसार त्यांची 15 वर्ष 4 महिन्याची मुलगी दिनांक 10 फेब्रुवारी रोजी घरी कुणीही नसताना अज्ञात इसमानं लग्नाचं आमिष दाखवून पूस लावून पळवून नेल्याचं सांगितलं होतं। या तक्रारीवरून निजामपूर पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर प्रकरणाचा तपास करताना सुरुवातीला आरोपीबाबत कोणताही ठोस पुरावा मिळत नव्हता। मात्र पोलिसांनी तांत्रिक मदतीच्या आधारे तपास करत पीडित मुलीचा शोध लावला। पीडितेच्या जबाबावरून प्रकरणात भारतीय न्याय संहिता कलम 64, 65, 1, 87 तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचं संरक्षण अधिनियम पोस्को 2012 चे कलम 4 व 6 अशी वाढीव कलमं लावण्यात आली आहेत। त्यानंतर पोलिसांनी आरोपी महेंद्र दरबार बागुल राहणार आईने तालुका साक्री जिल्हा धुळे याला ताब्यात घेत अटक केली। आरोपीला दिनांक 9 मार्च रोजी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। तपासादरम्यान आरोपींकडून गुन्हा करताना वापरलेली हिरो होंडा कंपनीची पॅशन प्रो मोटरसायकल क्रमांक MH14Y2402 जप्त करण्यात आली असून तिची किंमत सुमारे 30,000 रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। ही कारवाई धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे आणि साक्री उपविभागीय पोलीस अधिकारी SR बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। निजामपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियदर्शनी थोरात, पोलीस उपनिरीक्षक मधुकर सोमोसे, पोलीस उपनिरीक्षक YR भामरे, सहाय्यक उपनिरीक्षक कलोम शेख तसेच पोलीस कर्मचारी यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे।